आता बंद हा बंद असतो। माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंदमध्ये सहभागी व्हा। जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली, तसं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे, हे उद्या आपल्याला दाखवून द्यायचं आहे। नाही, बंद मध्ये कायदा कुठे आम्ही हातात घेतोय? बंद म्हणजे बंद। आणि कायदा जर का आमचं रक्षण करत नसेल, जे आता दिसलं पोलिसांची सुद्धा ते आहे ना, कुठे गेले तो लोकसत्ता, उच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत। म्हणजे कायद्याने रक्षण केलं पाहिजे। तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे। अनेकदा असं होतं की बंद यशस्वी करण्यासाठी दुकानं बंद करण्यासंदर्भात राजकीय पक्षाचे दुकानदारांचे नाही, माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत, त्यांची सुद्धा मुलगी शाळेत जात असेल, त्यांचे सुद्धा, आणि ह्याच्यामध्ये फक्त शाळकरी मुलीचं नाही आहे। मगाशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा, त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहेत। त्याच्यामुळे दुकानदारांसुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे? दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे, स्वतःहून बंद पाडला पाहिजे। कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यारा असेल तर त्यांना कोणी वाचू शकत नाही। म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू शकत नाही। कोर्टात गेलेले आहेत, सुनावणी आहे दुपारी, कदाचित गेलेले आहेत कोर्टात। नाही, त्यांना सुद्धा कदाचित त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल, कारण हे जे काय चाललेलं आहे हे एका घटनेपुरतं मर्यादित नाहीये। आणि ही जनभावना आहे, जनभावनेच्या आड लोकांनी दुसऱ्या या नराधमांची पाठराखण करणाऱ्यांनी येऊ नये। मराठी माणसाने बलात्कार केला म्हणून त्यांना शिक्षा करणार नाही का असं नजीब मुल्ला बोलले। त्यामुळे एकूणच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा आता उचलला आहे। मी काल बोललेलो आहे की जे कोणी नराधमांचे पाठीराखे असतील ते उघड होतील उद्या, की त्यांना ही दुष्कृत्य मान्य आहेत असाच त्याचा अर्थ होईल आणि त्यांना समाजाने काय ते समाज बघून घेईल। त्याच्यामुळे उद्या जे नराधमांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला, परत सांगतो, विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंद आहे। हा विषय थोडा वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे। मला असं वाटतं मला वाटतं तुमचे प्रश्न अपील आप कर रहे हैं, कौन सी आप सेवाओं को बंद रखना चाहते हैं, लोगों से क्या अपील कर रहे हैं? कल का जो बंद है, पहले तो आप सबको समझना चाहिए कि बंद कोई राजनीतिक कारण के लिए बंद नहीं है। पूरे महाराष्ट्र में और वैसे देखा जाए तो पूरे देश में लोगों के मन में एक डर का साया है कि जहाँ भी मेरी बेटी जाती है उस स्कूल में, जहाँ भी मेरी बेटी जाती है उस हॉस्पिटल में, जहाँ भी मेरी बेटी जाती है या बहन जाती है या माँ जाती है उसके ऑफिस में, क्या वो सुरक्षित है? तो आज के दिन में उसका उत्तर नहीं ऐसा ही आता है। और इसलिए मैंने ये जो दिखा रहा हूँ कागज, उसके ऊपर पिछले कुछ दिनों की घटनाएं हैं। मतलब अगर आप देखें तो 13 अगस्त से लेकर 22 अगस्त तक लगभग 8-9 दिन की घटनाएं, लगातार रोज कहीं ना कहीं कुछ ना कुछ महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं। और कल का जो बंद है सिर्फ बदलापुर के लिए नहीं है, ये पूरी जो घटनाओं का क्रम है उसके खिलाफ है। कल की जो घटना हुई, कल मतलब बदलापुर की, हाईकोर्ट ने लताड़ा है, लेकिन सिर्फ एक घटना लेकर नहीं चलने वाली बात। हमें जो भी उसको हम नराधम ही कहते हैं, ऐसे विकृत जो नराधम है उनके खिलाफ पूरे महाराष्ट्र की जनता एक हुई है। अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे, इसके लिए कल का बंद है। और कल का बंद, मैंने जैसे कहा कि त्योहार के दिन है, गणपति बापा आने वाले हैं, दही हंडी है, तो कल हम 2 बजे तक बंद रखना चाहते हैं। और मैं आह्वान करना चाहता हूँ, आह्वान मतलब विनती करना चाहता हूँ, आप सारे लोग, मैं जनता को अपील कर रहा हूँ, आप किसी भी मजहब के हो, आपकी भाषा कोई भी हो सकती है, पार्टियां कुछ भी कोई हो सकती है, लेकिन आप सब मिलकर अपने बच्चियां, अपनी बहनें, माताएं, उनके लिए कल का बंद जो है उसमें सहभाग लें। और
वो चाहे दुकान हो या कुछ भी हो, आपका व्यवहार 2 बजे तक आप बंद रखें। लेकिन जीवनावश्यक सेवा जो रहती है, जैसे फायर ब्रिगेड है, एम्बुलेंस है, न्यूज़पेपर है, वो तो खुली रहेगी। नाही, ही तर सरकारची नीती आहे। म्हणजे जे गुन्हे करतायत, जे भ्रष्टाचार करतात ते भाजपमध्ये, आणि जे गुन्हे करतात त्यांना बढती, हे तर या सरकारचं काम आहे आणि त्याच्याच विरुद्ध बंद आहे। मला एकच सांगायचंय की शेवटी एक तुम्ही विचार करा की ज्या मुलींवरती बहीण किंवा महिलेवरती अत्याचार होतो त्यांना घरचे आपण पालक म्हणून काय तोंड दाखवू शकता, आपण त्यांचे भाऊ म्हणून किंवा मुलं म्हणून काय तोंड दाखवू शकता। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे। याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाहीये आणि त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनींचं रक्षण हे झालं पाहिजे। सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही करायला सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी उद्याचं बंद आहे। चलो